ज्याचा गुरु आहे ना आयुष्यात, ज्याला कोणतरी मालक आहे ना, तो मालक तुमच्या संकटात, गुरु तुमच्या संकटात 100% तुमच्या बरोबर असतो, हे लक्षात घ्या. एका जंगलात एक शेळी चरता चरता अशी फसत गेली आणि ती फसलेली शेळी एका सिंहाच्या नजरेला पडली. सिंह म्हणाला, एक नंबर काम झालं, आपलं आज जेवणाचं काम झालं. आणि तो सिंह त्या शेळीच्या मागे लागला. शेळी पळत पळत एका दलदलीत जाऊन फसली, तिथंच बसली. सिंहाला कळलं नाही पुढे दलदल आहे. सिंह देखील जाऊन त्या दलदलीत फसला. दोघांच्या मध्ये एक 15 फुटाचं अंतर होतं. शेळीला वाटलं आता आपण या जागेवर हलत नाही, सिंह पण हलताना दिसत नाही. शेळीने जरा आराम घेतला आणि त्या सिंहाला विचारलं, तुझा कोण या जगात मालक आहे का? तुझा कोण या जगात गुरु आहे का? सिंह म्हणला, मला कोण मालक? मी स्वतः राजा आहे, माझा मालक मीच, मला कोण मालक असू शकेल? शेळी म्हणली, तुझ्या आयुष्याचं सगळ्यात वाईट दिवस म्हणजे ती की तुला कोणी मालक नाही. पण माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय, माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं कल्याण, मला कोणतरी गुरु आहे, मला कोणतरी मालक आहे. तू मालक असल्यामुळे तुला कोण वाचवा येणार नाही, पण माझा मालक मला शोधत तिथनं या दलदलीतनं बाहेर काढायला 100% येणार आहे. तुमचा गुरु तुमचा हात कधीच सोडत नाही, या लक्षात घ्या. तुम्ही किती अडचणीत जावा, हा गुरु तुमचा कधी हात सोडत नाही. आम्हाला गुरुचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी पाहिजे.